द वेडिंग ॲट केना, प्रभू येशू ख्रिस्ताचा पहिला चमत्कार, पाण्याचा द्राक्षरसात रूपांतर. आपण उपासना वर्षाच्या दुसऱ्या रविवारी चिंतन करीत आहोत आणि उपासना वर्षाच्या दुसऱ्या रविवारी आपण योहानाच्या शुभवर्तमानातील जे 7 चिन्ह आहेत त्या 7 चिन्हातील पहिलं चिन्ह जे आहे त्यावर चिंतन करीत आहोत. द फर्स्ट मिरेकल ऑफ जीसस is the first sign which Saint John the Evangelist gives us. And the purpose of this sign, Saint John says, is that we should have faith in our Lord Jesus Christ. And this faith in our Lord Jesus Christ will give us life and life in abundance. प्रभू येशू ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवावा आणि त्या विश्वासाद्वारे आपल्याला परिपूर्ण जीवन लाभावे यासाठी हे चिन्ह आपल्याला दिलेले आहे. या पहिल्या चिन्हावर चिंतन करीत असताना पहिला मुद्दा जो आपण विचारात घेतला पाहिजे तो म्हणजे जीसस सेज माय टाइम हॅज नॉट येट कम. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझी वेळ अजून आली नाही. आणि हाच प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 17 मध्ये ओवी 1 मध्ये आपल्याला सांगतो, गॉड द टाइम हॅज बीन फुलफिल्ड फॉर यू टू बी ग्लोरिफाईड. तुझा गौरव व्हावा म्हणून वेळ पूर्ण झाली आहे. आणि अशा प्रकारे या पूर्णत्वेमध्ये वाढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आचरण करीत आहे आणि परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त बोलावत आहे. दिस टाइम इन बिब्लिकल सेन्स इज कॉल्ड कायरॉस. कायरॉस म्हणजे गौरवाची वेळ, कायरॉस म्हणजे चांगली वेळ. परमेश्वराने जी आपल्याला संधी दिली आहे, द ऑपॉर्च्युनिटी गॉड हॅज गिवन टू ग्लोरिफाय गॉड्स नेम इज द टाइम ऑफ कायरॉस. आपल्या जीवनामध्ये कायरॉस म्हणजे काय? आपल्या जीवनातला कायरॉस म्हणजे आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपला हा जो प्रवास आहे तो. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा जणू काही त्या वेळेची सुरुवात होते. द टाइम बिगिन्स देअर अँड वेन वी डाय द टाइम एंड्स देअर. ती आपल्या फुलफिलमेंटची म्हणजेच परिपूर्णतेची वेळ आहे. आणि हा आपला जो प्रवास आहे, जी वेळ परमेश्वराने आपल्याला जीवनाद्वारे दिली आहे ती जणू काही आपल्यासाठी परमेश्वराची एक संधी आहे. इट इज अ टाइम गिवन बाय गॉड. आणि या वेळेचा आपण सदुपयोग करावा, देवाचा गौरव करावा आणि त्याद्वारे परमेश्वर आपला गौरव करतो हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवत आहे. द लॉर्ड टीचेस अस that when we glorify the Lord will glorify us in return. ह्या चमत्कारामधून दुसरी गोष्ट आपल्याला शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे पवित्र मरिया, द फर्स्ट डिसायपल ऑफ जीसस. पवित्र मरिया प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घेते आणि प्रभू येशू ख्रिस्ताला सांगते की द्राक्षरस संपला आहे. Our Lady runs to Jesus and tells him what is the situation. She narrates the situation. She narrates the difficulty. She narrates the tragedy. And त्याद्वारे आपण दाखवू शकतो की पवित्र मरिया या प्रभू येशू ख्रिस्ताला चमत्कार करण्यासाठी आमंत्रण करते. ॲज डिसायपल्स ऑफ जीसस आपण देखील अशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घेतली पाहिजे. बट हाऊ डिड आवर लेडी गो टू जीसस? बिकॉज शी न्यू जीसस. तिला ख्रिस्त कोण आहे ते माहीत होतं. ख्रिस्ताच्या सामर्थ्याविषयी, शक्तीविषयी पवित्र मरियेला सर्व ठाऊक होतं, कारण तिने प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वेळ घालवला होता. लहानापासून त्याला मोठं करण्यामध्ये तिने त्याच्याबरोबर वेळ घालवला होता आणि त्यांचं हे जे नातं होतं त्याद्वारे तिला माहीत होतं की हा कोण आहे. तो देवाचा पुत्र आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व समर्थ आहे हे तिला ठाऊक होतं. आपण देखील प्रभू येशू ख्रिस्ताकडे धाव घेऊ शकतो. कधी? जेव्हा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होईल, ख्रिस्त कोण आहे हे आपल्याला समजेल आणि त्या ख्रिस्ताद्वारे आपण जेव्हा वेळ घालवू तेव्हाच आपलं ख्रिस्ताबरोबरचं जे नातं आहे ते अधिक दृढ होईल. अँड देअरफॉर वी नीड टू स्पेंड टाइम विथ जीसस. वी नीड टू ग्रो विथ जीसस. हा जो वेळ परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे तो केवळ आपल्यापुरता आणि आपल्या कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर तो परमेश्वरासाठी आणि परमेश्वराच्या लोकांसाठी देखील आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हाच तो कायरॉस होतो,
तेव्हाच त्याचा चांगला वापर होतो, त्या संधीचा आपण जणू काही चांगला उपयोग करू शकतो. आणि म्हणून आपण ख्रिस्ताबरोबर वेळ घालवला तर तो वेळ निश्चितच ख्रिस्ताबरोबरचं आपलं नातं आहे ते अधिक दृढ करण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि त्याद्वारे आपल्या अडीअडचणीमध्ये, आपल्या दुःखामध्ये, आपल्या संकटामध्ये आपण ख्रिस्ताकडे धाव घेऊ. तिसरी गोष्ट पवित्र मरियेकडनं आपल्याला शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे पवित्र मरियेला जाणीव होती. पवित्र मरिया जागृत होती. शी वॉज अवेअर ऑफ व्हॉट इज गोइंग ऑन अराउंड हर. आणि मग त्या दृष्टिकोनातून पवित्र मरियेने धाव घेतलेली आहे आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्या प्रत्येकाला जागृत राहणे गरजेचं आहे. आपलं जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे त्या परिस्थितीचा आपण भान ठेवला पाहिजे. ती परिस्थिती बदलण्यासाठी, त्या परिस्थितीमधील अडचणीवर मात करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे. पवित्र मरिया स्वइच्छेने, स्वप्रेरणेने, स्वतःहून इनिशिएटिव्ह घेते, ती पुढाकार घेते. त्याचप्रमाणे आपण नेहमी आपल्या समस्या सोडविण्यासाठी, आपली परिस्थिती बदलण्यासाठी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि जेव्हा आपण पुढाकार घेतो, एकमेकाबरोबर संघटित होतो आणि त्याद्वारे निश्चितच आपण परमेश्वराचा गौरव करू शकतो. आपल्या जीवनामध्ये आपण चमत्कार करू शकतो. दुसऱ्यांचं जीवन फुलविण्यासाठी आपण मदत करू शकतो. आणि म्हणूनच स्वप्रेरणेने, स्वइच्छेने आपण पुढे आले पाहिजेत आणि आपण परिस्थिती बदलण्यासाठी, आपल्या समस्या ज्या आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी आपण चिंतन केलं पाहिजे. या दुसऱ्या रविवारी चिंतन करीत असताना आपण हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवूया की कायरोस म्हणजेच आपलं जीवन, आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपला जो प्रवास आहे, जी वेळ आहे ती आपल्याला चांगली कशी करता येईल, त्याचा सदुपयोग कसा करता येईल. हाऊ कॅन वी मेक द बेस्ट यूज ऑफ दिस टाइम टू मेक ग्लोरिफाय गॉड अँड ग्लोरिफाय आवरसेल्व्स. त्याचप्रमाणे आपण पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबरचं आपलं जे नातं आहे ते कसं दृढ करता येईल, ते आपल्याला कसं फुलवता येईल आणि त्यासाठी ख्रिस्ताबरोबर आपल्याला कशी वेळ घालवता येईल त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्याची जाण ठेवून let us be aware and unite with others, take initiatives to change these issues, to change this situation so that we can also experience the miracles of Jesus Christ. आणि म्हणून या दिवशी आपण विशेष प्रार्थना करूया की कायरोसचा अर्थ आपल्या प्रत्येकाला करावा आणि आपलं जीवन एक कायरोस व्हावं म्हणून परमेश्वराकडे विनंती करूया.